तुमच्याकडे येऊ, मात्र थेट आपण जाऊयात दत्ता करवटे आमचे प्रतिनिधी परळीमध्ये सध्या आहेत। दत्ता, कराडवर मकोका लागला आणि त्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये परळी शहर पूर्णतः बंद झालं। सगळी दुकानं या ठिकाणी बंद झालेली आहेत, काय माहिती? नक्कीच निखिला, वाल्मिक कराड यांच्यावरती मोका लागल्याची बातमी समोर आल्यानंतर वाल्मिक कराड यांचे परळी शहरामध्ये जे जमलेले समर्थक होते ते आक्रमक झाले आणि ते तातडीनं संपूर्ण परळी शहरामध्ये बाजारपेठेमध्ये गेले आणि त्यांनी व्यापाऱ्यांना आपापली दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं। एक एक दुकान बंद होत असताना सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली सगळी दुकानं जी आहेत या ठिकाणी बंद केलेली आहेत। त्यामुळे परळी शहरामध्ये एक अभूतपूर्व स्वरूपाचा बंद जो आहे तो पाहायला मिळतोय। परळी शहरातली सगळी दुकानं सध्या बंद झालेली, तर दुसऱ्या बाजूला मात्र परळी शहर पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचं ठिय्या आंदोलन अजूनही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्या पोलीस ठाण्यासमोर येऊन सकाळी 8 वाजता बसल्या होत्या। त्या बसल्यानंतर त्यांचे सगळे समर्थक या ठिकाणी जमा झालेले आहेत। मात्र आता खूप कालावधी गेल्यानंतर वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती ही खालावलेली आहे, प्रकृती चिंताजनक या ठिकाणी बनली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। सुरुवातीला डॉक्टर आहेत जे वाल्मिक कराड यांच्या आईच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहेत। डॉक्टर साहेब, कुठला त्रास होतो आणि काय परिस्थिती आहे? सकाळी 8 वाजल्यापासून जे इथे त्या एका जागी बसून आहेत त्यांना दम्याचा सुद्धा त्यांना आजार आहे पहिलाच, आणि त्यांचा बीपी सारखा 200च्या वरच त्यांचा बीपी आहे। त्यांचा बीपी स्टेबल होत नाहीये। त्यांना सध्या गरज आहे हॉस्पिटलाइज करण्याची, ते यायला तयार नाही आहेत। तुम्ही काय सांगाल, हे दुकानं व्यापार बाजारपेठ जी आहे ती सगळी तुमच्या सहकार्याने बंद केली? सहकार्याने बंद नाही केले, त्यांनी मनाने बंद केलेले तर सगळ्या व्यापाऱ्यांनी। आणि विशेष म्हणजे सगळ्या जे अन्याय होत आहे अन्नावर, वाल्मिक अन्नावर, याच्यामध्ये कारणीभूत सुरेश धस, जरांगे पाटील आणि संदीप क्षीरसागर यांच्या दबावापोटी सरकार जर असा काही निर्णय घेत असेल, एखाद्याला 302, 307 आज जर जमावाच्या भीतीने जर हे करीत असेल तर संविधान, मला वाटतं संविधान बंद करावं लागेल असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? भारतामध्ये असं कुठंतरी होतं का, कोणीतरी पुण्यात घेतलं नाव, त्याचे मोर्चे काढले, आंदोलन केलं की एखाद्या बेगुणाला, आपलं संविधान काय म्हणतं 100 गुन्हे सुटातून बेगुणाला सजा लागू नये। वाल्मिकांना आमचे बेगुन्हा आहेत, इथं परळी शहराला विचारा, सगळे तुम्ही मीडिया ट्रायल घ्या शहराचं काय वागलेले, काय केलेले, गोरगरिबांसाठी काय केलेले, त्यांच्यावरला जोपर्यंत खोटा गुन्हा मागे घेत नाहीत, दबावापोटी लावलेला, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाहीत। तुम्हाला काय वाटतं? आज फक्त परळी बंद नाही, आमचा आक्रोश तुम्ही आत्ता पाहिलाय, पण आम्ही गेली 1 महिना झाला ह्या प्रकरणामध्ये शांत आहेत। पण आक्रोशच बघायचा आहे, आंदोलनच असतील आणि जर सगळं बंद करून टाक्यावर चढूनच होत असेल तर हे आंदोलन, आज परळी बंद आहे, उद्या आम्ही बीड जिल्हा पूर्ण बंद करू। पण अण्णांना खोट्या गुन्ह्या जो मोका लावलाय, जे धरलंय ते सोडायलाच पाहिजे अण्णांना, हे माझी प्रामाणिक भूमिका आहे। आणि मग आक्रोशच बघायचा आहे, आंदोलनच, तर हे आंदोलन कधीच बंद होणार नाही जोपर्यंत अण्णांचा मोका वापस होणार नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती जी आहे ते पुन्हा एकदा बिघडलेली आहे। डॉक्टर या ठिकाणी तातडीनं तपासणी त्यांच्या आईची करायला लागलेली आहे। बीपी या ठिकाणी तपासला जातोय, बीपी नॉर्मल होत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र वाल्मिक कराड यांच्या आई हॉस्पिटलमध्ये जायला तयार नाहीयेत। आपण पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्या पत्नीकडे जाऊयात। ताई, काय सांगाल, पुन्हा प्रकृती चिंताजनक होतीये? ते ऐकायला तयार नाहीये। जोपर्यंत त्यांच्या मुलावरचे गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, ही बातमी जोपर्यंत त्यांना समजणार नाही तोपर्यंत इथून काय हलायचे नाहीत। या प्रक्रियेला बराच कालावधी लागू शकतो। लागे ना, जितके दिवस लागतील तितके दिवस लागतील, 2 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, महिनाभर लागेल। आम्ही इथंच बसून राहणार, बाकी आमची पूर्ण फॅमिली इथं बसलेली असेल। जोपर्यंत गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहेत। त्यांच्यासोबत पब्लिक पण हलणार नाही आणि सगळे मराय तयार आहेत। जोपर्यंत अन्यायला सोडित नाही तोपर्यंत पब्लिक इथून हलणार नाही। इथं जीव द्यायला तयार आहेत, मराय तयार आहेत, आत्महत्या करायला तयार आहेत, पण हलणार नाहीत। इनाकार आज आम्हाला आमचा आज कृष्ण बंद शाळेत ठेवलाय, मग आम्ही सण कोण्या खुशीनं करायचा, म्हणून सगळ्या महिला आम्ही इथं आलात आणि आम्ही हलणार बी नाहीत। इथं मरल्या, इथं जीव जाईन पण मरणार, पण हलणार नाहीत। तुमचं काय म्हणणं आहे? तसंच आमचं म्हणणं, दुसरं काही नाही। आमचे अन्न सोडून द्यावे, काही नाही आम्हाला दुसरं। तर हे अशा पद्धतीनं या वाल्मिक कराड यांच्या आईची